जय भीम नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जग सिम्बॉल ऑफ द नॉलेज या नावाने ओळखते। जगातल्या सर्वात मोठे लोकशाही देशाचे सर्वोत्कृष्ट लिखित संविधान ज्यांनी लिहिले, ज्यांच्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात जास्त मूर्तींची स्थापना केलेली आहे, परंतु त्यांच्या जास्तीत जास्त मूर्ती या एका हातात संविधान आणि दुसऱ्या हाताचे बोट इशारा करताना दिसते। परंतु आपल्याला माहीत आहे का ते बोट काय इशारा करते ते? चला तर मग जाणून घेऊया बाबासाहेब एका हाताच्या बोटाने काय इशारा करतात। तर हे समजून घेऊ एका कथेतून। एकदा एक मुलगा आपल्या वडिलांसोबत बाबासाहेबांच्या जयंतीच्या शोभायात्रेत गेला होता। शोभायात्रा संपवून परत आल्यावर त्याने आपल्या वडिलांना एक प्रश्न केला की बाबासाहेब नेहमी सुटाबुटात का राहतात? तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले, बेटा, बाबासाहेबांनी आपल्या लहानपणी खूप सारे अन्याय अत्याचार सहन केले आहेत। त्यांना शाळेत गेल्यावर पाणी पिण्यासाठी एखाद्या शिक्षक किंवा चपराशावर अवलंबून राहावे लागत होते, कारण त्या काळात कोणताही अस्पृश्य आपल्या हाताने शाळेत ठेवलेल्या माठातून पाणी स्वतः घेऊन पिऊ शकत नव्हता। जेव्हा ते विदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात परत आले तेव्हा ही परिस्थिती अशीच होती। म्हणून त्यांनी समाज सुधारणेचे कार्य केले। त्यांना वाटत होते की माझ्या समाजातील लोकही चांगले स्वच्छ कपडे घालतील। जर मी सुटाबुटात राहील तर माझ्यापासून प्रेरणा घेऊन मला आदर्श मानून स्वतःही सूटबूट घालतील। तेव्हा तो मुलगा म्हणतो, ठीक आहे बाबा, मी पण आजपासून सुटाबुटातच राहीन। नंतर तो मुलगा वडिलांना दुसरा प्रश्न विचारतो, बाबासाहेबांच्या खिशात नेहमी पेन का असतो? तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, खूप चांगला प्रश्न विचारलास बेटा। खिशाला पेन असणं म्हणजे शिक्षित असणे खूप महत्त्वाचे काम आहे, पण त्यापेक्षाही शोषित पीडित लोकांना गुलामीतून बाहेर काढण्याची आधुनिक तलवार आहे। याच पेनाने बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिले। तेव्हा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो, ठीक आहे बाबा, मीही आजपासून माझ्या खिशाला पेन ठेवीन आणि खूप मोठे उच्च शिक्षण घेईन। त्यानंतर तो मुलगा आपल्या वडिलांना आणखी एक प्रश्न विचारतो, बाबासाहेबांनी एका हाताच्या बोटाने काय इशारा केला आहे आणि त्यांच्या दुसऱ्या हातात कोणते पुस्तक आहे? तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, खूप छान बेटा, खूप तार्किक प्रश्न विचारलास। बेटा, त्यांच्या हातात जे पुस्तक आहे त्याचे नाव आहे भारतीय संविधान। या संविधानाने भारत देश चालतो। या संविधानामुळेच सर्वांना समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता यांचे बळ मिळते। तसेच बाबासाहेबांचे बोट हेच इशारा करते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बाबासाहेबांनी जे बोट दाखवले आहे त्याचा अर्थ आहे तुम्हीच या देशाचे शासक आहात। संविधानाने तुम्हाला दिलेले अधिकार जाणून घ्या आणि आपल्यापैकी योग्य व्यक्ती निवडणुकीद्वारे मतदान करून संसदेत पाठवा, जो आपले हक्क आणि अधिकारांचे संरक्षण करेल। या संविधानाला योग्य पद्धतीने अंमलात आणायचे असेल तर योग्य व्यक्ती संसदेत निवडून गेल्या पाहिजेत। बाबासाहेबांचे बोट हेच दर्शवते की आपल्या भल्यासाठी स्कूल, कॉलेज, संसदेत जा। नंतर यावर मुलगा म्हणतो, धन्यवाद बाबा, मी पण बाबासाहेबांच्या विचारावर चालेल आणि या देशाची शासनकर्ती जमात बनून खूप पुढे जाईन। तसे तर बाबासाहेब म्हणतच होते की माझा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या मार्गाने चाला। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। याच पद्धतीने प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांना बाबासाहेबांचे विचार सांगितले तर तो दिवस दूर नाही। संसदच काय, संपूर्ण जगात बाबासाहेबांच्या अनुयायी आपले नाव उज्ज्वल करतील, तसेच आपल्या देशाची प्रगती आणि विकासासाठी मदत करतील। धन्यवाद मित्रांनो।